नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण आहे. मी बाळासाहेब सलगर आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा लाभलेली आहे आणि आपण अलीकडे जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीने आध्यात्मिक आघाडी काढून या महाराष्ट्राची संत परंपरा नाचवण्यासाठी या आध्यात्मिक आघाडीचा अध्यक्ष असणारा तुषार भोसले नावाचा स्वतःला आचार्य समजतो, परंतु खऱ्या अर्थानं तो नाच्याचं काम करतो. कारण इथल्या संत परंपरेवरती, इथल्या वारकऱ्यांवरती असणारे हे भारतीय जनता पार्टीचे RSSचे विचार थोपवण्याचं काम सतत करताना दिसतोय. अरे, पंढरीचा वारकरी हा विठ्ठलाचा प्रचारक असला पाहिजे. साधू संतांचे विचार त्यांनी जनसामान्यापर्यंत पोहोचले पाहिजे, ही खऱ्या अर्थानं अपेक्षा असते. परंतु तुम्ही पक्षाचा झेंडा, भागवत धर्माची पताका खाली टाकून पक्षाचे झेंडे खांद्यावरती घेऊन तुम्ही तुमचा असणारा पक्षाचा अजेंडा राबवण्याचं काम करताय. हे खऱ्या अर्थानं तुमचा आणि वारकऱ्यांचा कुठलाही संबंध नाहीये. आपण जर बघितलं तर काही कीर्तनकार हे नारदाच्या गादीवर उतरून उभा टाकून असणारे खुण्याचं समर्थन करतायत, कट्टरतावाद पेरण्याचं काम करतायत, साधू संतांच्या ज्या शिकवणीला असणाऱ्या तिलांजली देण्याचं काम करतायत. आणि हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्रास होताना आपण पाहायला मिळतंय. आजचा जो विषय आहे, शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो विषय मांडला की वारकरी संत परंपरेमध्ये असणाऱ्या धर्मांध लोकांची संख्या आता वाढत चाललेली आहे. कुठेतरी एक खरं सुद्धा वाटतंय एका बाजूला, कारण की वारकरी हा खूप साधा भोळा पंढरीचा वारकरी आहे, परंतु त्याच्या माध्यमातून असणारे हे बरेच लोक म्हणतायत वारकरी संप्रदाय असणारा आता बिघडत चाललेला आहे. संप्रदाय बिघडलेला नाही, तर या संप्रदायामध्ये जे लोक घुसलेले आहेत त्यांनी हे संप्रदाय बिघडवण्याचं काम केलेलं आहे. हे धुवून काढण्यासाठी आता चांगल्या कीर्तनकाराने समोर येऊन या लोकांच्या तोंडाला कुलपं लावले पाहिजेत. या माध्यमातून एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.